सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी गणेश मडवी येतोय आणि स्ट्राइक एंडवर पार चंदन पाहायला मिळते. लेट्स प्ले 4 ओव्हरचा सामना आहे. सेमीफायनल क्रमांक 2. अकोटप्पाचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकलं नाही. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय, चेंडू थांबला जातोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट केले जातात आणि 2 धावांना आपलं खातं उघडलंय पार चंदन याने. पार चंदन पहिला सामना जिंकल्यानंतर 2 सामने लगातार जिंकले. तिसऱ्या सामन्यामध्ये खेळत असताना मागच्या मॅच मध्ये देखील 57 धावांचे एक मोठं टार्गेट उभं केलं होतं. या मॅच मध्ये देखील तेच करावं लागेल बोनकोटे टीमला. अकोटप्पाचा बॉल पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान आणखीन 2 धावा होतील. पहिल्या 2 बॉलवर 4 धावा होत असताना टीमची धावसंख्या 4 आहे आकड्यावर. जो संघ पोहोचेल जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि ही नगरसेवक चषक 2025 चा या 2 ट्रॉफी पैकी 1 ट्रॉफीचा मानकरी ठरेल. याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर स्किड झालाय. बॅट आणि बॉलचा संगम नाहीये. दरम्यान सिंगल मिळते, 1 धाव मिळते बॅटनी. टीमची धावसंख्या 5 आकड्यावर. बॅटची एनर्जी लागली होती. पहिल्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. गणेश मडवीकडे अनुभव आहे आणि या अनुभवाचा पुरेपूर वापर तो करतोय. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची कला अवगत आहे. त्यामुळेच या गोलंदाजाकडे दोन्ही बाजूने चेंडू कट करण्याची क्षमता आहे. यावेळेस फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय आसमानी टोला. क्षेत्ररक्षक त्या खाली, खूप चांगला झेल पकडला जातोय. विकासच्या माध्यमातून नादच केला थेट. काय डान्स पाहायला मिळते लारा. शर्वनचा डान्स आज 500 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी लारा याने त्यांना दिलंय. शर्वर यांचा अप्रतिम डान्स. विकेटचे पतन होते. पहिला गडी गारद होतोय. 5 वर पहिला गडी गारद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना अब्राहम ऑन साइड ऑन ड्राईव्ह केलाय. सिली मिडॉन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट होत असताना सरमुख सिंग बॅकअप साठी पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये गणेश मडवीने चांगली गोलंदाजी केली. अकोटप्पाच्या बॉलला हुक केलाय, पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषे पलीकडे इब्राहिमच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13. 1 गडी बाद 13 धावा. इब्राहिमच्या बॅटमधून षटकार आलाय. अखेरच्या बॉलवर टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर आता गोलंदाज सज्ज झाला. चंदन तलवार या टीमचा एक प्रमुख अस्त्र आहे.
पार चंदन स्ट्रायकेट वर आहे. पार चंदन वर्सेस चंदन तलवार. दोन्ही चंदन मध्ये आता कोण वंदनीय कामगिरी करेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. पावसाच्या सरी, पाऊस पडतोय. ये रे पावसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा आणि चंदनच्या बॅट मधून आलाय, पार चंदनच्या बॅट मधून आलाय षटकार मोठा. लाजबाब स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर पार चंदनच्या बॅट मधून षटकार आलाय. व्हॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. आणखीन एक धमाका. बॅक टू बॉल टू मॅक्सिमम. कॉपी पेस्टचा फटका. पार चंदनचा धमाका. या पावसामध्ये आग लागवणारी फलंदाजी करताना दिसतोय. सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या 25. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. प्रेशर मध्ये असेल गोलंदाज. पार चंदन स्ट्रायकेट वर आहे. यावेळेस ली ऑन अ रो. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. व्हॉट अ शॉट. हा बॉल तर कुक्षेत गावामध्ये अगदी तैनात होईल सीमारेषे पलीकडे. पार चंदनच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅक 3 बॉल मध्ये 3 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. पार चंदन. अटॅकिंग क्रिकेट. या मैदानामध्ये पावसाच्या सरी बरसतात आणि या धावांचा पाऊस पडत असताना पार चंदन या चंदन तलवारच्या अगेन्स्ट करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 या आकड्यावर. 31 धावा. मागच्या ओव्हर मध्ये फक्त 13 धावा आल्या होत्या, पण या ओव्हरच्या 3 बॉलवर 3 षटकार म्हणजे 18 धावा आल्या. टीमची धावसंख्या 31. पार चंदन चांगला रिदम मध्ये आहे. मागच्या 2 मॅच मध्ये हवा तसा परफॉर्मन्स झाला नाही, पण या मॅच मध्ये आपले जलवे दाखवत असताना पुन्हा एकदा ऑन दी अप खेळला आहे. फटका जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. वेकंट एरिया आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 33. सुपर बॅटिंग. पहिल्या 4 बॉल मध्ये 20 धावा आल्यात. चांगली बॅटिंग सुरू आहे. बोनकोडे 11 बोनकोडे टीम चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगल्या रंगामध्ये आहे, चांगल्या ढंगामध्ये आहे. कोलवटापाचा चेंडू आहे. थ्रू द कव्हर. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ टायमिंग. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. कव्हर मध्ये क्लेवर शॉट फटका लगावला जातोय. पार चंदन आज वंदनीय कामगिरी करत असताना सुपर बॅटिंग. लाजबाब बॅटिंग. आणखीन एक षटकार येतोय. सिक्स 2 and 6 म्हणजे तब्बल 5 बॉल मध्ये आतापर्यंत पार चंदनने खर्च केलेत 26 धावा. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 39 आकड्यावर. सुपर बॅटिंग. पार चंदन या मॅच मध्ये आपला रंग, आपला ढंग, आपले जलवे दाखवत असताना लगातार 3 षटकार, त्यानंतर 2 धावा, नंतर षटकार. आणखीन एका घोटप्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न करत असताना 1 धाव तर मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का. आणि 2 धावा कंप्लीट होत असताना षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा केस संपलाय. तब्बल 28 धावा या ओव्हर मध्ये खर्च केलेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 आकड्यावर. 41 धावा धाव फलक करायला लागलेत. 1 गडी बाद. बोनकोडे टीम बॅटिंग करत असताना
2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41 आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर यंगस्टर खेळाडू आहे विकास येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. हर्षल मडवी या मॅच मध्ये अवेलेबल नाही आहे, बॅक इंजुरी झाली आहे, त्यामुळेच त्याची उणीव जरूर जाणवीच. त्यामुळेच विकासला आता चांगली कामगिरी करावी लागेल. इब्राहिम आपल्याला पाहायला मिळतोय, अब्राहम पाहायला मिळतोय. यावेळी देखील फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक चंदन तलवार येईल. एक धाव तर कंप्लीट झाली. अब्राहमने एक धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावर. अब्राहम आणि चंदन तलवार. अब्रार फलंदाजीसाठी आलाय. थोडीशी मिस्टेक होती, आम्ही स्कोरर कडून इब्राहिम लिहिलं गेलं होतं. अब्रार आला. फटका इथे चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते, पडल्यानंतर स्किट झालाय. अब्रार आणि चंदन तलवारची जोडी मात्र जमली आहे, कारण की जितेश राऊत पास झाला लवकर, त्यामुळेच ही पार्टनरशिप देखील फार महत्वाची ठरली. आखो टप्प्याच्या बॉलला कव्हर रिझन मध्ये आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे वैभवच्या माध्यमातून. आणि त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. आपल्या टीमसाठी 4 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झाला आहे. एक धाव फार महत्वाची आहे आपल्या टीमसाठी. काय एफर्ट्स पाहायला मिळाले वैभवच्या माध्यमातून. अगदी चौकार बाहेर गेला असता ना, मात्र चेंडू अडवला जातोय. या धावा फार महत्वाच्या असतात. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळते. वेगाने चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषे पलीकडे. पार चंदनच्या बॅट मध्ये येतोय आणखीन एक क्रॅकिंग चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 48-48 आकड्यावर. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना गोलंदाज विकास पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. चौथ्या बॉलवर चौकार आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. यानंतर मेगा फायनलचा सामना असेल. जय गजानन कुक्षे टीम मेगा फायनल मध्ये पोहोचली. ती टीम देखील सज्ज होईल. अठ्ठेचाळीस धावा. आखो टप्प्याचा बॉल बॅटची एज. चेंडू जातोय फ्लाय स्लीप मध्ये, डीप मध्ये जातोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक आहे, कुणाला पाहायला मिळेल तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 49 आकड्यावर. 49 धावा, 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली. दत्ता मेहर, शशी मेहर, महेंद्र पाटील खूप चांगली अंपायरिंग राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. खाल आपण देखील चांगली कामगिरी राहिली. इथे देखील शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक संपला गेले. तिसरं 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलीये 51 आकड्यावर. 51 लॉस ऑफ 1 विकेट, 51 धावा, 1 गडी बाद. बोनकोडे 11 बोनकोडे टीम बॅटिंग करत असताना एकावन्न धावा 51 ऑन अ स्कोर बोर्ड. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गुफरान खान हा गोलंदाज येतोय. वेगवान गोलंदाजाच्या पंक्तीमध्ये या खेळाडूची देखील वर्णी लागते. अनेक वर्ष सारसुळे क्रिकेटमध्ये गुफरान खानच्या गोलंदाजीची धार आम्ही पाहिली. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जगडून ठेवावं लागेल. आणि बोनकोडे टीम
जितकी जास्त स्ट्राईक पारचंदनला मिळेल तितकाच फायदा होईल. पहिलाच बॉल, खूप चांगला स्ट्रोक थ्रू द कव्हर. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. पारचंदनच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब आणि दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार षटकार. वडा शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने अवे फ्रॉम द बॉडी हा स्ट्रोक लगवलाय. अगदी खडे खडे, अगदी कॉन्फिडन्स स्ट्रोक पाहायला मिळाला. पारचंदनच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 57. वैयक्तिक 46 आकड्यावर खेळतोय पारचंदन या मॅच मध्ये. आणि अर्धशतक झळकावलं गेलाय पारचंदनच्या नावावर. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक झळकावलं गेलंय. पहिल्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये सिद्धू कोहलीच्या बॅट मधून अर्धशतक पाहायला मिळालं आणि पारचंदनच्या बॅट मधून हे दुसरं अर्धशतक. 15 बॉल मध्ये 6 षटकार आणि 1 चौकार साह्याने 52 धावांची झंझावती. थँक्यू व्हेरी मच. पारचंदनची आसमानी आणि अफलातून खेळी. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चॉप केला जातोय. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यास कुणाल वेगाने येईल तोपर्यंत 2 धावा मिळतील. काय बॅटिंग सुरू आहे. टीमची धावसंख्या 64-65 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 3 बॉलमध्ये किती धावा होतील? आज पहिल्याच मॅच मध्ये 75 धावा अशोक कुमार 11 तुर्बे टीमने उभारल्या होत्या. तो उच्चांक आहे आजच्या दिवसातला. इथे देखील फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून डीप मधून क्षेत्ररक्षक येईल गणेश गोडवे. तोपर्यंत 2 धावा मिळतील आणि 2 धावांना टीमची धावसंख्या 67. 67 धावा. चांगली बॅटिंग सुरू आहे. अब्रार आणि त्याचबरोबर पारचंदन हे दोन्ही बॅटरची पार्टनरशिप फार इम्पॉर्टंट ठरली. 5 या आकड्यावर नक्कीच बाद झाला होता जिथे श्राउत. खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. चंदन तलवार वेगाने येईल. 1 धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यस आणि फलंदाज बाद होतोय. पारचंदनच्या विकेटचं पतन. अप्रतिम बॅटिंग करत असताना पारचंदनची एंटरटेनमेंट बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो एकदा चाळ्या तर झाल्याच पाहिजे. अर्धशतक झळकावले पारचंदनने. लाजबाब खेळी केली या मैदानाच्या आतमध्ये आणि तो परतलाय. फलंदाज बाद. देवाची